लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली बुद्धी गमावली आणि या झालं प्रोसेस रद्द करण्याचा किंवा इलेक्शन रद्द करण्याचा जे निर्णय घेण्यामध्ये प्रेशराईज करण्यात आलो असं मला संशय येतो. तर मित्र, आपण जास्त नाराज न होता त्यातून न जाता आपण क्रमाने कामाला लागावा एवढी सर्वांना विनंती करून मी माझं भाषण सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, हो साहेब, ओ साहेब वाघमारे साहेब, वाघमारे साहेब, ओ वाघमारे साहेब, एक विनंती आहे. आम्ही ऐका ना, तुम्हाला सुद्धा तुमच्या ड्युटी लाईफ मध्ये अभिमान वाटावा अशा पद्धतीनं एकाही व्यापाऱ्याला आम्ही बंद करा म्हणलं नाही. आम्ही हात जोडत फक्त आला. कुण्या दुकानच्या जवळ सुद्धा आम्ही गेलो नाही. तुम्हाला बंद करा म्हणाय काल आव्हान केलं, लोकांनी उत्स्फूर्त बंद केलंय. आता इथं थांबलाव तर अशा जागी थांबलाव की चारी बाजूने ट्रॅफिक चालू राहील. कुणालाही नागरिकाला त्रास देणं आमचा उद्देश नाही. आणि मी निलंग्यातल्या व्यापाऱ्यांचे असं साष्टांग दंडवत घालून आभार मानतो. आधीच त्यांच्या जीवनात लई परेशानी येतो. 3 लाख 3.5 लाख भाडं आहे, 4 लाख भाडं आहे आणि इथली बाजार समिती बंद पडल्यासारखी असल्यामुळं नीट धंदे बी नाहीत. तर सुद्धा बिचाऱ्यांनी आमच्या एका आव्हानावर न फिरता सुद्धा तुम्हाला बंद करा असं एक शब्दानं न म्हणता एवढा प्रचंड कडकडीत बंद केलाय. त्याबद्दल आभार मानतो. आणि इथला कार्यक्रम संपला की दुकानं उघडेल तर मी काही हरकत नाही असं सांगतो. आम्हाला काही दिवसभर चंद्रात आणायचं नाही. त्यांनी शत्रूच नाहीत, आमचे भाऊ आहेत. ही लक्षात घ्या. आम्हाला आमची ताकद दाखवायची नाही, जनतेचा संताप दाखवायचे म्हणून हा बंद केलाय. आणि जनतेचे कोटी कोटी आभार. स्वतःहून त्यांनी बंद पाळलाय. ही निलंग्याच्या इतिहासात पहिली घटना आहे. पुन्हा एकदा निलंग्यातल्या जनतेच्या वयासाठी जोरदार टाळ्या वाजवा. विनंती करतो आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख यांना त्यांनी 2 शब्द मागले. अचानकपणे आजचं मतदान विनाकारण काही कारण नसताना आज 20 तारखेला नेलं. आम्ही जन्मल्यापासून ह्या वयापर्यंत मतदानाच्या 12 तास पहिलं कधी मतदानाची तारीख बदलली असं बघितलं नाही, कधी ऐकलं सुद्धा नाहीये. काहीच कारण नाहीये. आणि हमीद भाई नंतर मी बोलणार आहे. त्याच्यानंतर इथला कार्यक्रम संपून आपण पत्रकार परिषद घेऊ. काहीच कारण नसताना तुम्ही पहा, आता काही नवीन नाव त्याच्यामध्ये समावेश होणार नाहीये, काही चिन्ह बदलणार नाहीये. काहीच कारण नसताना काही बदल होणार असेल तर मान्य आहे. काहीच बदल न करता आहे ते निवडणुकीला मतदान 2 तारखेचं मतदान काढून 20 तारखेला द्यावं म्हणजे या सगळ्यासोबत केलेली बेमानी आहे. तुमच्या आमच्यासोबत तर केले, सामान्य नागरिकांना, सामान्य मतदारांना सुद्धा केलेली बेमानी आहे. हा वाढता प्रतिसाद कुठेतरी पाहून याला कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. चिरडीला येऊन माणूस करतो ना, चिरडीला येऊन शिवाय देतोय माणूस, चिरडीला अंगावर जात आहे. हा चिरडीला आल्याचा एक प्रकार आहे. मित्रांनो, जरा जे काही होतंय ते आपल्या चांगल्यासाठी होतंय. मला विश्वास आहे जे त्यांनी करतील ते त्यांचा पाय उलटा पडणार आहे. घाबरून जायची काही आवश्यकता नाहीये आणि आम्ही घाबरणार पण नाहीये. तुम्हाला विश्वास देतो, ज्या ताकदीनं आतापर्यंत थांबलो त्याच्यापेक्षा 10 पट ताकदीनं पण लोकांसमोर जाऊ. निवडणूक आयोगाचं सुद्धा केलेलं चुकीचं दाखवू, सरकार काय केलं ती बी दाखवू चुकीचं. काही नाहीये. ह्याने जरा दुसऱ्या मोठ्या माणसाला आणावं, भाषण करावं, त्याला चान्स मिळाला नाही, पैसे देतो, सीएमला आणावं, सीएमला आणावं, असं काहीतरी दुसऱ्या गोष्टी करण्याकरता वेळ घालून नेलाय. तुम्हाला माहिती आहे राज्यसभा 6 तारखेला लागली. निळकंठ सराचा मंदिराचा कार्यक्रम तिने 10 तारखेला ठेवला होता. ते मागे घेऊन तिने 4 तारखेला ठेवला. त्यांना माहित होता राज्यसभा 6 तारखेला लागणार आहे. तसं ही सुद्धा त्यांना माहित आहे, सरकारला माहित असतो मधल्या गोष्टी काय होणार आहे. इथली परिस्थिती बघून तिने हा निर्णय घेतलेला आहे. जाणीवपूर्वक निर्णय घेतला. तुम्हाला मी सांगतो, प्रोग्राम निवडणूक आयोगानं एक बार जाहीर केल्यानंतर त्याच्यात बदल व्हायचं काही कारणच नाहीये. आतापर्यंत किती बदल झालाय का बघा. 6 तारखेला आचारसंहिता झाली, 20 तारखेला
2 तारखेला मतदान, 3 तारखेला मतमोजणी आणि 5 तारखेला राजपत्र असं क्लिअर डिक्लेअर केलं होतं. काहीच कारण नव्हतं कारण करताना. फक्त आपल्याला त्रास द्यावं, नागरिकांना डबल काहीतरी परेशान करावं यासाठी केलं. नागरिकांना आमचं आव्हान आहे, याचा बदला आपण पेटवून घेतला पाहिजे. याचा बदला घेतल्याशी पर्यंत तुमच्या सत्तेने लोकशाही मानणारे लोक आम्ही, बाबासाहेब दिले लोकशाही पाळणारे लोक आम्ही, हे दाखवून द्यावं. आणि येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त मला तर असं म्हणायचं की यांची टिपाई हवी भाडगाव लोकांची. या भाडगावाची टिपाई तुम्ही ठेवली खरं म्हणलं तर त्यांना हालत करावं अशी विनंती करतो. परत आम्हाला विनंतीचं मान्य ठेवून आम्हाला सर्वांना तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला काँग्रेस आणि काँग्रेस हाताच्या सर्व उमेदवारांना अध्यक्षासह आपण निवडून द्यावं आणि ही दिलेली चीड मतदान स्वरूपी दाखवावं अशी विनंती करतो. थांबतोय. जय हिंद, जय भारत, जय निलंगा. आता बोल तुम्ही. थोडक्यात तुम्हाला सगळ्याला घटना माहीत राहावी म्हणून शटर बसले ऐकू झालं का? ओके. घटना माहीत राहावी म्हणून घटना सांगतो. पहिल्यांदा उपकार मानतो निलंग्यातल्या व्यापाऱ्यांचा. तुमचे पाय धुवून पाणी प्यावं एवढं ग्रेट काम आज तुम्ही केलं. काही लोकांना शंका होती की लोक फोनाफोनी करलेल्या दुकानदाराचं दुकानं बंद करते का नाही ते. मी म्हणलो आपल्याला काही 10 दुकानं बंद झाले म्हणून 10 रुपये बक्षीस, 100 दुकानं बंद झाले म्हणून 100 रुपये बक्षीस, असं काही नाही. ज्यांना लोकशाहीची चाड आहे, ज्यांनाही झालेलं चुकीचं असं वाटेल त्यांनी स्वतःहून बंद करतील. आपण कुणालाही बंद करा म्हणायचं नाही. लोकशाहीनं हक्क दिलाय, आव्हान करायचा अधिकार आहे आपल्याला. एक लोकशाहीतलं हे एक शांततामय आंदोलन आहे. आता आमदार सांगत होते मी कधीही बंद केले. अहो कारखान्यावर मार खाल्ल्यावर बंद केलं. 100 भाजपचा तर धंदाच आहे बंद करणं. उलट काँग्रेस कधी बंद करत नाही. कशाला? आमदार झाल्यावर 8 दिवसांना निलंगा बंद केली की. हा, आमदार झाल्या 8 दिवसांनी सुद्धा निलंगा बंद केलतो. उगाच सौच एका दिल्ली हजकोचे असलं काही बोलायचं नाही. निलंग्यानं तुम्हाला पक्क ओळखलं. आता विषय राहिला एक की घटनाक्रम कसा झाला. 6 तारखेला जे निवडणूक प्रोग्राम आहे, निवडणूक आयोगाला माहित होतं काही लोक आपल्याला जाऊ शकतात म्हणून 21ला विड्रॉल झाल्यावर 22ला चिन्ह द्यायचं राहतंय. तर त्यांनी प्रोग्राम मध्येच टाकलं नव्हतं 22ला चिन्ह म्हणून 26ला चिन्ह वाटप सांगितलं होतं. 26ला तर चिन्ह वाटप झालंय, त्यांच्या प्रोग्राम प्रमाणे झालंय. वोट ठेवायला सुद्धा आम्ही रात्री काही वकिलांना बोललो तर म्हणजे कसलाही गाढवाचा गोंधळ लाटाचा सुकाळ आहे. काहीच कारण नाही म्हणजे हे रद्द करायचं, काहीच कारण आयोगच म्हणते 26 तारखेपर्यंत चिन्ह वाटप करायचं होतं. मग 26लाच निलंग्यात चिन्ह वाटप झालंय. तुम्हीच केलं, आम्ही केलं नाही. मग 26चीच मर्यादा पाळल्यावर पुन्हा बंद कसं स्टे कसं? बर आमदार म्हणतात 29ला आदेश आला. मग 29ला आदेश आल्यावर रेणापूर लगेच स्थगित झालं. पण निलंगा का स्थगित झालं नाही? त्या 29ला रात्री आमची सभा झाली, 30ला दुपारी त्यांची सभा झाली त्याच मैदानात मार्केट यार्डात आनंद चौकात. त्यांची फेल गेली. फक्त महिला मंडळ होतं, पुरुष नव्हते. जे काही होते ती निलंगा देवणी शिरणपार तालुक्यातील ग्रामीण भागातून जी त्यांनी 1500 मागून गेली तेवढेच होते. निलंग्यातले लोक यांच्याकडे गेले म्हणून लगेच तुम्ही चक्कर चलवून एका भावाला मुंबईला पाठवून बिल्डिंग लावून अंगलट येऊन म्हणून मुख्यमंत्र्याला लगेच नाव घेऊन सांगून मग सगळ्या टीव्हीवर टाकले ते 22 नगरपालिका 22 नगरपालिका. मग ही 23वी निलंगा कसं काय ऍड झाली? काय बॉम्बस्फोट झालता? कोण मेलतो? काय झालतं? काय काहीच नाही. उगा तुम्हाला घाबरगुंडी सुटेल ती
रॅली मोठी निघालती आणि निलंग्याचे लोक आता चितपट करणाऱ्या आणि नगरपालिका केली की पंचायत समिती जिल्हा परिषद मी जाते तेवणी सुरणपाय निलंग्यात कुठंच मुंडीवर करायला जागा राहत नाही ही तुम्हाला भीती वाटली म्हणून तुम्ही कॅन्सल केलं. एक. दोन, आता नौटंकी चालू आहे की आमचं कोण बाबा आमचं कोण बाबा वरूनच झालंय ते निवडणूक आयोगाला बरं मला सांगा आता खरं सांगायचं हा? निवडणूक रद्द झाल्याचा निषेध काँग्रेसने केला वंचितनं केला शिवसेनेनं केला अपक्षाने केला प्रत्येकाने केला भाजपनंच का बरं केलं नाही? एकतर पोस्ट आणि काही लोक फेसबुकवर टाकले न्यायालयाचा अवमान निवडणूक आयोगाचा अवमान आणि अभय साळुंखे असं म्हणला आणि हरामखोर असल्यावर हरामखोरला निवडणूक आयोग हरामखोर आहे का नाही बाबा? हरामखोरला मराठीत दुसरा काही शब्द आहे का? हरामखोर ती सांगा ती म्हणतो पण मनाय भेट नाही तेच करा. पण मी म्हणलो निवडणूक आयोगाला बुटानं मारावं लागतं. निवडणूक आयोग तुमचा नियम नाही का? तुम्हाला काय राजवलं नाही? भाजपवाल्याला का मिरची? बर निवडणूक आयोगात दम असेल तर कर माझ्यावर केस माझ्यावर कारवाई कर. अभय साळुंखे टक्कर द्यायला तयार आहे. आणि अजून एकदा सांगतो निवडणूक आयोगानं हरामखोरी केलेली आहे त्याच्यात पार्टनर भाजप आहे. आणि निवडणूक आयोगाला किती बी काल म्हणाल तू 1 फूट फाट चुकना मारावं लागते आज सांगतो 2 फूट फाट चुकना मारलं तर नाही. पण ही कुणाला म्हणलं मी निवडणूक आयोग निवडणूक आयोग मिरच्या ठीक आहे नाद होता बघा कोणी त्याचं मिरची लगेच मैच्या करून. आणि आता बघा तुम्हाला सांगतो ही लोक आहेत पंचांगवाले ही लोक आहेत पंचांगवाले हे पंचांग बघून त्यांना जी तारखा लक्की वाटतात ती ठेवते. आधी मतदान किती तारखेला होतं? 2 तारखेला. निकाल किती तारखेला होता? 3 तारखेला. 2 आणि 3 आकडा ह्यांना पंचांगातून कळता. पंचांग बघणारा पक्ष कोणता आहे? भाजप. नेहमी यत्न करणारा पक्ष कोणता आहे? भाजप. मग त्यांनी तारीख बदलल्यावर सुद्धा 2 मतदानाची तारीख ठेवली आता 20 म्हणजे 2 आलं 2 चालला आणि निकालाची तारीख ठेवली 21 3. 2 अधिक 1 3 आलं. ही सुद्धा पुरावा ह्याच्यात भाजप असल्या. बर मुख्य निवडणुकीत प्रचाराला वेळ किती तो 26 पासून प्रचार आधी तर 30 पर्यंत दिलतो 5 दिवसाचा. पुन्हा अचानक 1 दिवस वाढवलो 6 दिवसाचा. आता डबल प्रचार करायला किती दिवसाचा वेळ आहे? 10 दिवसाचा. म्हणजे तुम्हाला नीटपणे पैसे वाटता येऊ म्हणून होय ही गेम आहे का नाही सांगा? ही निवडणूक आयोगाच्या पत्रातलं सांगलं लोक पेपरला आलेलं सांगलं लोक याच्यात म्हणचं काय? आम्ही म्हणाला का बोललो तुमचे भाऊ मुंबईला गेलते म्हणून गेलते म्हणाला. आणि लक्षात घ्या 20 तारखेला येळवस आहे म्हणून कळाले. 19ला बर 19ला येळवस 19ला भजी उंडे खाऊ 19ला खाऊ भजी आणि उंडे 19ला खाऊ भजी आणि उंडे आणि 20ला घालून निलंग्यातले 2 गुंडे. आठवलीच्या पुढलं जमलं की नाही? अचानक सुचलं बरं काय 19ला खाऊ भजी आणि उंडे आणि 20ला घालून निलंग्यातले 2 गुंडे. आता हीच घोषणा. बर आता लक्षात घ्या ही सगळी माहिती मी पत्रकार परिषद घेऊन आता 11:15 ठेवली ना मधून भैया 12:30 तर 12:30ला पत्रकार परिषद ठेवली आहे कुरुंबले हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या निवडणूक कार्यालयामध्ये. इथं सगळ्याला सविस्तर मांडतो आणि व्यापाऱ्यांना आवाहन करतो की तुमचा व्यवसाय करा. काही आम्हाला तुम्हाला दिवसभर ताणून तुम्हाला त्रास देऊन काही मिळणार नाही. तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही मी निळकंठेश्वराच्या साक्षीनं
निळकंठेश्वराच्या शक्तीवर आणि छत्रपती श्री शिवरायाच्या साक्षीनं एक सांगतो, आयुष्यात अभय साळुंके मरून मातीत जाईल, पण मी लेंग्यातल्याच नाही, भारतातल्या कुण्या व्यापाऱ्याला तकलीफ देणार नाही, कुण्या नागरिकाला तकलीफ देणार नाही. ती आमचा धंदाच नाही, प्रेम देणारे माणसं आहोत आम्ही. आमचे नेते सुद्धा सांगतात, नफरत के बाजार में मोहब्बत के दुकान. राहुल गांधी. त्याच्यामुळं आणि ते आमच्यावर आदरणीय अमित देशमुख साहेबाचे, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबाचे, आदरणीय धीरजभाई देशमुख साहेबाचे संस्कार नाहीत. आणि सारखं सारखं उठकी सुट त्यांच्याकडे जायची गरज नाही. तुम्हाला बघायला आम्ही येतो का दम आहे ते आमच्या संघ बघा. उगाच आम्ही आठपणा गेलो की तिकडे जायचं. अहो ती महाराष्ट्राचे नेते ह्या निवडणुकीत हेलिकॉप्टर घेऊन सगळ्या मराठवाड्यात सभा घेतल्यात. दिवसभर तिकडे सभा घेऊन संध्याकाळी लातूर जिल्ह्यात सभेला घेत होते. तुम्ही इथंच ह्या बोलातून त्या बोला, खिंडी गलीतून माळी गेलीत, बाळी गेलीत, आरी गेली. तुम्ही गल्लीतले हा त्यांच्या लेवलचे नाही, तुम्ही त्यांच्या लेवलला जाऊ नका. आम्ही आहो तुमचे बरोबरवाले, कशात बी बरोबरवाले आहो. फक्त चोरीचा पैसा तुमच्याकडे जास्त आहे, पैशात आम्ही बरोबरवाले नाही. बाकी तुम्ही आमच्या पुरतं बोला. इथल्या इथं व सारखं आम्ही त्यांनी आता म्हणणे कसल्याही वेळेस नाव काढत नाही, तुमचं नावच काढत नाही. त्यांना काय किसगणी काय आलेला असले कोण, पण ती स्टँडर्ड लोक आहेत. तुमच्यासारख्यावर बोलायचं वेळ तर आहे. तो पण निवडणूक होती आल्यावर ते तिथे बी तुमचं नाव सुद्धा घ्यायचा प्रयत्न त्यांनी करत नाही. उगाच जाऊ द्या, इकडे इथं खेळून